जे जवळ काहीतरी एफर्ट्स घेत आहेत, आपल्या देशातल्या लोकांना जे बिझनेस करतायत किंवा पुढे येऊन इनिशिएटिव्ह घेत आहेत, त्यांना जर सपोर्ट केला तरच देश आपला पुढे जाणार आहे. फक्त भारत माझा देश आहे, दररोज जनगण म्हणून काही फायदा नाहीये, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये. ते आपल्याला ऍक्शन मध्ये उतरावं लागेल. आणि ते कसं उतरवायचं की सगळ्यांनी युनिटी राहणं. जात धर्म कोणतंही काही असू दे, आपण काळा गोरे काही फरक पडत नाही. एकच की आपण भारतीय आहे. हे जात धर्म सगळं नंतर आहे. आणि तुम्हाला माहितच आहे की इंग्रजांनी पण आपल्यावर तसाच रूल केलाय, डिवाइड अँड रूल, म्हणजे आपला तोडा आणि राज्य करा. तर त्यासाठीच आपण हा आपला भव्य तिरंगा यात्रा काढले 80 फुटाचा, की आपण हा यात्रा अशी नाही दाखवते की आपण लांबपर्यंत करतोय. त्याच्यामधून लहान मुलं पण आहेत, मोठी पण आहेत, बाजूला रस्त्यावर पण आपले बघतायत, तर आपल्याला सांगतायत की आपण युनिटी आहे आणि आपण युनिटी दाखवते आपल्या देशासाठी. फक्त बाहेर देशांना ब्रँड चांगले म्हणून फायदा नाही. आपल्या देशाला पण आपण पुढे घेऊन जायचं असेल तर युनिटी खूप महत्वाची आहे. आणि हाच आपला स्लोगन आहे की भव्य तिरंगा यात्रा, की एकत्र आपण एकजूट करून मीनाताई ठाकरे हॉस्पिटल पासून आपण छत्रपती शिवाजी महाराज गार्डन इथपर्यंत आपण जाणार आहे. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सांगितले, कोणत्याही जाती धर्माचे काही असू द्या, आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि तरच फायदा आहे. नाहीतर हा पुढे जातोय, आपला असं म्हणणं असतं ना की पार्टी पुढे गेली, हे झालं ते झालं. हे सगळं जरा बाजूला ठेवून आपण एकत्र आलं पाहिजे. आता मी एक शिक्षक आहे, तर शिक्षक असून पण मला वाटतं की हा मुलगा असा, तो मुलगा हुशार किंवा हा दंड आहे असं बोलून चालणार नाहीये. तसं आपण कोणत्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, पण सगळ्यात पहिलं आपण भारतीय आहे. आणि ते आपले पोलीस बांधव पण आहेत, जे आपल्यासाठी इथे सपोर्ट करतायत की सगळं सुरळीत चालावं. आणि आपले त्यांनी हे आयोजन केलं आहे. आपले ऍडव्होकेट ओंकार मांढरे सर आहेत, त्यांची सगळी टीम आहे, ऍडव्होकेट अमित मोरे सर असतील, आणि सगळेच म्हणजे इथे बघा, इथं टीम वर्क असतं. जसं आपण बोलतो की युनिटी, एकामुळे काही होत नाही, सगळ्यांमुळे पुढाकार होऊन एवढी सगळी रॅली काढली तर आपण लवकर जाणार आहे. जे बाहेर उभा आहेत बाजूला, त्यांनी पण झालं तर डेफिनेटली आपण 1947 ला नव्हतो तिकडे, पण इथे सामील होऊन आपण काहीतरी करू शकतो. आणि जसं की आपली स्पोकन इंग्लिश अकॅडमी आहे, जरी मी इंग्लिश शिकवत असलो तरी पण इंग्लिश एक कला म्हणून बघतो आपण. पण देशाची संस्कृती, आपण एकत्र असणं, एकत्र येणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी इंग्लिश शिका, कोणती भाषाला दुसरं हे करा, पण आपलं कल्चर आपणच जपलं पाहिजे. तर गड किल्ले म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर नक्कीच आपण लवकरच निघू. आणि खरंच मनापासून ज्यांनी सगळ्यांनी आपण कमिटी मेंबरनी मॅनेज केलंय, त्यांनी सगळ्यांना इन्व्हिटेशन दिले, त्यांच्यासाठी आपण काय टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी.